विजयपूर गावात एक गरीब शेतकरी रामू आपल्या बायको सरला सोबत राहत होता. सकाळच्या वेळी मातीच्या छोट्याशा घरात चूल पेटलेली होती. लोखंडी कढईत थोडीशी भाजी शिजत होती. अचानक दार ठोठावल्याचा आवाज आला. अरे, इतक्या सकाळी सकाळी कोण एवढं जोरजोरात दार ठोठावत आहे? दार उघडताच सेठ हरिलाल रागाने लाल पिवळा होऊन उभा होता. तो फार लोभी आणि धूर्त माणूस होता. गावात तो सर्वांकडून दुप्पट व्याजाने पैसे वसूल करायचा. रामू, खूप झालं तुझा तमाशा. माझे पैसे कुठे आहेत? सेठजी, कालच तर मी तुम्हाला संपूर्ण रक्कम परत दिली आणि हिशोबही पक्का केला. तुमचे जुने पैसेही मी खूप आधी चुकते केले आहेत. पैसे देण्यास उशीर झाला म्हणून तुझं व्याज वाढलं आहे. आता ते कर्ज तुला 5 पट व्याजासहित परत करावं लागेल. 5 पट? सेठजी, हे तर साफ अन्याय आहे. मी मेहनत करून व्याजासकट सर्व पैसे परत केले आहेत. मी गरीब माणूस, इतकं मोठं व्याज कसं देऊ? अरे, जास्त बोलू नकोस. जर पैसे दिले नाहीस तर तुझ्या घराचा कडी कोंडा फोडून भांडी कपडे सगळे उचलून नेईल. सेठ रामूला धमकावून निघून जातो, पण जाताना आपल्या नोकराला म्हणतो, अरे, याने मला नाही सांगून खूप मोठी चूक केली आहे. याला तर धडा शिकवलाच पाहिजे, नाहीतर गावातले सगळे गरीब पण याच्यासारखेच बोलतील. अहो, तुम्ही सांगा, हे जीवन कधी बदलेल? आपल्याला रोज 2 वेळच्या अन्नासाठी किती झगडावं लागतं. कधी कधी असं वाटतं घराची फुटकी छप्पर दुरुस्त करून घेऊ, तर कधी वाटतं आपल्याकडेही नीटनेटके कपडे असावेत. पण असं दिसतंय की नशिबाने आपल्याला फक्त तंगीतच टाकलं आहे. मला माहीत आहे सरला, तुला खूप त्रास होतोय, पण मी काय करू? शेती लहान आहे, पाऊस वेळेवर पडत नाही, त्यात कर्जाचं ओझं पाठीवर आहे. दिवस रात्र कष्ट करूनही आपल्या वाट्याला हीच कोरड्या भाकरीची वेळ येते. अहो, तुम्ही खूप कष्ट करता, पण देव आपलं ऐकतोच कुठे? असं वाटतंय की नशिबानं आपल्याला या गरिबीतच सडण्यासाठी पाठवलं. सरलाने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे भाजी बनवू लागली. खोलीत शांतता पसरली होती. रामूनं मनोमन ठरवलं, आज शेतात जीव गेला तरी चालेल, पण घरी परतताना असं काहीतरी घेऊनच येईल, जे पाहून सरलाच्या चेहऱ्यावर हसू फुलेल. रामूला हे माहीत नव्हतं की आजचा दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी कथा सुरू करणार आहे. सकाळी रामू शेतावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडला. सकाळची हलकीशी ऊन शेतावर पडत होती. सरलाच्या मनात आज काहीतरी अस्वस्थता वाटत होती. गावातला मधला रस्ता जो मंदिराजवळून जात होता, त्याच मार्गाने रामू रोजप्रमाणे निघाला. हा रस्ता सर्वात छोटा आणि सोयीचा होता, म्हणून तो हाच मार्ग वापरायचा. मंदिरात त्यावेळी फक्त पुजारी सफाई करत होते. प्रणाम पंडितजी, कसे आहात? तब्येत ठीक आहे ना? हो मुला, सर्व ठीक आहे. देवाचा आशीर्वाद कायम तुझ्यावर राहो. पुजाऱ्यांशी बोलून रामू आपल्या शेताकडे निघून गेला. त्या संध्याकाळी गावाचा सर्वात श्रीमंत आणि लोभी सेठ हरिलाल आपल्या नोकरासह बसला होता. त्याच्या मनात एक धोकादायक योजना आकार घेत होती. सेठ हरिलाल आपल्या मोठ्या घरातील खाटेवर बसून पानं चावत होता. जवळच त्याचा नोकर काळू उभा होता. अरे काळू, ऐकलंस? मंदिरातील दागिने पाहून माझं मन लालसेने भरलं आहे. उद्या रात्री मंदिरातले ते सोने चांदीचे दागिने माझ्या घरात असायला हवेत. गावकरी माझी इज्जत करतात, पण मला आणखीन पैसा कमवायचा आहे. सेठजी, पण हे तर पापाचं काम आहे. देवाच्या घरातून दागिने चोरायला बरं वाटणार नाही. अरे मूर्ख, देवाला कशाला हवेत दागिने? त्यांना यांचा काहीही उपयोग नाही. खरा देव म्हणजे पैसा, आणि पैसा माणसाच्या हातातच शोभतो. आणि हो, गावातला तो रामू शेतात जायला याच मंदिराच्या रस्त्यानेच जातो ना? हो, आणि हीच गोष्ट आपण आपल्या फायद्याची करून घेऊया. सगळ्यांना वाटेल की चोरी त्यानेच केली. गावकरी आधीच त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहतात
आज रात्रीच आपण आपलं काम करू आणि सकाळी गोंधळ माजेल. फक्त लक्षात ठेव, चूक होऊ देता कामा नये. मध्यरात्री आपण मंदिरात जाऊ, दागिने उचलू आणि आपल्या गोदामात लपवून ठेवू आणि सकाळी मीच आरडाओरडा करीन आणि रामूचं नाव घेईन. मग रात्र होता. सेठ आणि त्याचा नोकर मंदिरात चोरी करण्यासाठी जातात. तेवढ्या तिथून एक काळी मांजर म्याव म्याव करत गेली, जणू या पापाची साक्ष देत होती. मग दुसऱ्या दिवशी सकाळी गावाच्या मध्यभागी मंदिरासमोर मोठी गर्दी जमली होती. सगळेजण मोठमोठ्याने बोलत होते. वातावरणात घबराट आणि राग भरून राहिला होता. तेवढ्यात रामू रोजप्रमाणे शेतावर जाण्यासाठी त्याच मार्गाने जात होता. गर्दी पाहून तो थांबला आणि जवळ आला. अरे रामू, तुला कळलं नाही का? मंदिरात चोरी झाली आहे. भगवानाचे सगळे दागिने कुणीतरी चोरून नेले. हे ऐकून रामू चकित झाला. गर्दीत उभा असलेला सेठ, ज्यानेच प्रत्यक्षात चोरी केली होती, तो मात्र अगदी निरागसपणा दाखवत होता. पंडितजी, तुम्हीच सांगा, काल रात्रीपर्यंत दागिने मंदिरात होते, मग अचानक ते कुणी नेले? आता तुम्हीच सांगा पंडितजी, काल रात्री मंदिराजवळ कोणी येताना जाताना दिसलं का? कुणावर संशय आहे का? अहो, मी पाहिलंय. रामू रोज मंदिराच्या रस्त्याने जातो आणि येतो. सेठजी, कालपर्यंत सर्व काही व्यवस्थित होतं. मंदिराच्या रस्त्याने खूप लोक जातात, पण रोज सकाळी सकाळी शेतावर जाण्यासाठी रामू इथून जातो, हे खरं आहे. पण रामू असं काम करेल असं मला वाटत नाही. अहो पंडितजी, काळ खराब आहे. माणसाची नियत कधी बदलते सांगता येत नाही. आणि ज्याने चोरी केली तो तोंडाने कधी मान्य करतो का? मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. हो, हा गरीब माणूस आहे, पैशाची तंगी आहे, तो असं काही करू शकतो. अहो, देवाची भीती बाळगा. आम्ही काहीच केलं नाही. आम्ही गरीब असू पण चोर नाही. माझ्या नवऱ्यासारखा प्रामाणिक माणूस पूर्ण गावात नाही, असा खोटा आरोप करू नका, नाहीतर भगवान तुम्हाला कधीही माफ करणार नाही. रामू आणि त्याची बायको खूप समजावत होते, पण गर्दी काही ऐकायला तयारच होत नव्हती. सगळ्यांनी रामूला चोर मानून टाकलं होतं. रामू आणि सरलाच्या डोळ्यात पाणी आले, पण गर्दीतला कोणीही त्यांच्या दुःखाची दखल घ्यायला तयार नव्हता. गावकऱ्यांनो, आता तर सगळं स्पष्ट झालं आहे. मंदिरात चोरी करणारा हा रामूच आहे. अशा माणसाला गावात राहण्याचा अधिकार नाही. चोरी करणाऱ्याला एकच शिक्षा, गावाबाहेर हाकलून द्यायचं. हो, यानेच मंदिरात चोरी केली असेल, म्हणजे तो देवाचाही अपराधी झाला. याला राहू दिलं तर उद्या आपल्याही घरातून वस्तू गायब होतील. अहो, तुम्ही का समजत नाही? मी निर्दोष आहे. मी काहीही चोरी केली नाही. मी रोजप्रमाणे शेतावर जात होतो. माझ्यावर एवढा मोठा आरोप करू नका. गर्दीतून जोरजोराने आवाज आले. हकला याला, हकला, गावातून हकला, हकला. गर्दीत एकच खळबळ उडाली. लोक एकमेकात कुजबुज करू लागले. रामू आणि सरलाच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्यांनी अनेकदा स्पष्टीकरण देण्याचा खूप प्रयत्न केला, पण कुणीच ऐकायला तयार नव्हते. सगळ्यांनी मिळून त्यांना गावातून बाहेर हाकलून दिले. रामू आणि सरला अश्रू ढाळत गाव सोडून निघून गेले. गावाबाहेर काटेरी झाडीत आणि ओसाड जागेत त्यांना एक फुटकी तुटकी झोपडी सापडली. मजबुरीने तीच त्यांचं नवीन घर बनली. अहो, ऐका हो, ही जागा किती निर्जन आहे. आजूबाजूला कोणीच नाही, ना जवळपास माणुसकीचा वास, खायला काही नाही. आता आपण काय करणार? काय करू सरला? आपला स्वतःचाच गाव आपल्याला नाकारतो, तेव्हा दुसरीकडे आसरा शोधावा लागतो. हीच आपली नियती आहे. मी तर विचार करतोय, शेवटी चोरी केलीच कुणी आणि आरोप मात्र माझ्यावर टाकला. मी नक्कीच खऱ्या चोराचा शोध लावूनच राहीन. मग दिवस मावळला. सरला रडता रडता झोपून गेली. रामू मात्र सारी रात्र चिंतेत जागाच बसून होता.
मग दुसऱ्या दिवशी सकाळी रामू उठला. त्याने पाहिले की सरला उपासमारीने खूप अशक्त झाली होती. सरला, तू इथेच राहा, मी काहीतरी खाण्यासाठी आणतो आणि मग दुसऱ्या गावातून वळसा घेऊन माझ्या शेताकडे जाईन. आणि हो, दार आतून बंद करून नीट विश्रांती घे. असं सांगून रामू जंगलाच्या दिशेने निघाला. त्याने सरलासाठी काही फळं आणली आणि जवळच्या नदीतून पाणी भरून दिलं. मग नंतर रामू दुसऱ्या गावातून शेताकडे जाण्यासाठी पुढे निघाला. अचानक दाट जंगलात त्याच्या समोर एक साधू बाबा प्रकट झाले. त्याची लांब दाढी आणि साधेसुधे वस्त्र त्यांना वेगळीच दिव्य आभा देत होते. रामू त्यांच्या जवळ गेला. मुला, तू कोण आहेस? तुझ्या चेहऱ्यावरची चिंता मला स्पष्ट दिसते आहे. बाबा, मी त्या गावातच राहणारा, पण गावकऱ्यांनी मला हाकलून दिलं आहे. माझ्यावर खोटा चोरीचा आरोप केला आहे. मी काहीच केलं नाही. रामूने रडत रडत साधू बाबांना सर्व कथा सांगितली. गावकऱ्यांचा आरोप आणि मंदिरातील चोरीची घटना. मुला, तुझ्या डोळ्यात फसवणूक दिसत नाही. तू सरळ आणि स्वच्छ अंतकरणाचा माणूस आहेस. तुझं दुःख मला समजलं आहे. हे जग गरिबावरच खोटे आरोप लावते, पण काळजी करू नकोस मुला. देव न्याय नक्कीच करतात. खरा चोर लवकरच उघडकीस येईल, हा माझा आशीर्वाद आहे. पण बाबा, कसं काय? सगळेच मला दोषी मानतात. मी आणि माझी बायको इथे उपाशी तहानलेले आहोत. कोणीच आमचं म्हणणं मानायला तयार नाही. मी निर्दोष आहे हे सिद्ध कसं करू? मुला, या जंगलात एक श्रापित प्राणी राहतो. त्याने स्वतःच्या डोळ्यांनी खऱ्या चोराला पाहिलं आहे. तोच तुला सत्यापर्यंत पोहोचवायला मदत करेल. पण लक्षात ठेव, तो प्राणी शोधणं सोपं नाही. त्याच्यापर्यंत पोहोचावं लागेल. त्याचा विश्वास जिंकावा लागेल, तेव्हाच तो तुला मदत करेल. श्रापित प्राणी? बाबा, कोण आहे तो? मी त्याला या जंगलात कसा शोधू? इथे तर खूप प्राणी आहेत. जा बाळा, त्याला शोध. त्याच्याकडे मदत माग. तीच मांजर तुझं आयुष्य बदलून टाकेल. भगवान तुझ्या पाठीशी आहेत. जा, सत्याची शक्ती तुझ्या सोबत आहे. साधू बाबा रामूला आशीर्वाद देतात आणि अचानक अदृश्य होतात. रामूला समजलं ही देवाचीच लीला आहे. तो लगेच साधूंनी सांगितलेल्या त्या मांजरीला शोधण्यासाठी निघाला. जंगलातील शांतता, पानांची सळसळ. रामू दमलेला, भुकेला, तहानलेला, फक्त आशेच्या जोरावर इकडे तिकडे फिरत होता. त्याने संपूर्ण जंगल पालथं घातलं, पण ती काळी मांजर कुठे सापडली नाही. मग संध्याकाळ होऊ लागली. निराश झालेला रामू झोपडीकडे परतू लागला. तेवढ्यात अचानक त्याची नजर एका काळ्या मांजरीवर पडली. त्या मांजरीने जणू 2 कोळशाचे अंगारे डोळ्यामध्ये धरले होते, इतके ते चमकत होते. अगं मनी माऊ, तूच का ती साधू बाबांनी सांगितलेली त्या दिवशी? तू पाहिलंस का खरा चोर कोण आहे? मांजर, तू माझी मदत करशील का? माझ्यावर खोटा आरोप करून मला गावातून काढून टाकलं आहे. तुला सत्य माहीत असेल तर कृपा करून मला सांग, खरा चोर कोण आहे? मांजर त्याच्या डोळ्यात पाहते. रामूचा स्वच्छ हृदय आणि प्रामाणिकपणा पाहून जणू ती सर्व समजते. अचानक मांजरीच्या डोळ्यातून एक विचित्र तेज चमकू लागते आणि ती मानवी आवाजात बोलू लागते. रामू, तुझ्यावर फार मोठा अन्याय झाला आहे. मंदिरातील दागिने तू चोरले नाहीस. खरा चोर म्हणजे तुमच्या गावचा सेठ आणि त्याचा नोकर. दोघांनी मिळून मंदिरातून दागिने चोरले आणि चोरीचा आळ तुझ्यावर ढकलला, ज्यामुळे कुणालाही संशय येणार नाही. सेठला ठाऊक होतं की तू गरीब आहेस, तुझ्याकडे पुरावे नसतील, म्हणून त्याने तुला बळीचा बकरा बनवला. काय? गावाचा तोच सेठ जो नेहमी धर्मदानाची मोठी मोठी भाषणे देतो आणि त्याचा नोकरही?
मग गावकऱ्यांनी माझ्या प्रामाणिकपणावर शंका घेतली आणि खरा गुन्हेगार निर्धास्तपणे झोपा काढतोय. मनी माऊ, आता मी काय करू? हे सत्य गावकऱ्यांपर्यंत कसं पोहोचू? योग्य वेळ येईल रामू. सत्य कधीच दाबलं जात नाही. मी तुझी मदत करीन. उद्या मला गावात घेऊन चल. मी सर्वांसमोर खरी गोष्ट सांगेन आणि तुला निर्दोष सिद्ध करीन. हे ऐकून रामूच्या मनाला मोठा दिलासा मिळतो. तो घरी जाऊन सरलाला सगळं सांगतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी रामू आणि सरला मांजरीला घेऊन गावात जातात आणि सर्व गावकऱ्यांना गोळा करतात. मग रामू म्हणतो, गावकऱ्यांनो, तुम्ही मला चोर म्हणत गावातून हाकलून दिलं होतं, पण खरा चोर अजूनही गावातच आहे. आज माझ्याकडे एक साक्षीदार आहे जो माझी निरपराधीपणा सिद्ध करेल. मग मांजर जोरात बोलते, गावकऱ्यांनो, खरा चोर रामू नाही, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. मंदिरातील दागिने सेठ आणि त्याच्या नोकराने चोरले आहेत. विश्वास नसेल तर सेठच्या घरी जाऊन बघा, दागिने तिथेच मिळतील. गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू होते. अरे, ही मांजर बोलते आहे. चला पाहूया सेठच्या घरी दागिने आहेत का. गावातील काही लोक सेठच्या घरी जातात. तिथे खरोखर मंदिराचे दागिने सापडतात. गावभर चर्चा सुरू होते. सेठ चोर आहे, सेठ चोर आहे. लाजेने आणि भीतीने सेठ आपला गुन्हा नोकरावर ढकलण्याचा प्रयत्न करतो. नाही नाही, मी चोर नाही. हे सगळं माझ्या नोकराचं काम आहे. मला काहीच माहिती नाही. खोटं बोलू नका सेठजी. तुम्हीच आम्हाला व्याजात 4 पैसे फसवून घेत होता. आता चोरीही करताय. मग घाबरून सेठ म्हणतो, ठीक आहे, जर तुम्ही म्हणत असाल तर या नोकराला शिक्षा मीच देतो. हाच खरा चोर आहे. मला काहीच माहिती नव्हतं. सेठकडून दागिने परत मंदिरात ठेवले जातात. आता गावात त्याची कोणतीही इज्जत उरलेली नसते. गावकरी रामूची माफी मागतात, आपली चूक कबूल करतात आणि आदराने त्याला व सरलाला पुन्हा गावात आणतात. रामू आणि सरला परत आपल्या घरी येतात. संध्याकाळची वेळ, थंड हवा वाहत होती. रामू बोलणारी मांजर घेऊन शेताकडे जात होता. अगं मांजरी, आज तू नसतीस तर माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. तुझ्यामुळेच मला परत मान इज्जत मिळाली आहे. तुझे खूप खूप आभार. रामू, मला तुझ्याशी शेवटची एक गोष्ट बोलायची आहे. अचानक तेजस्वी प्रकाश तिच्या भोवती पसरू लागतो. मांजर चमकू लागते आणि क्षणातच एका सुंदर अप्सरेच्या रूपात उभी राहते. हे पाहून रामू चकित होऊन मागे सरकतो. अरे, हे काय? तू अचानक अप्सरा कशी काय झालीस? तू नक्की कोण आहेस? हो रामू, मी एक अप्सरा आहे. मला स्वर्गातून श्राप मिळाला होता. तो श्राप मोडण्यासाठी मला पृथ्वीवर यावं लागलं. जोपर्यंत मी एखाद्या खऱ्या, प्रामाणिक आणि सद्गुणी माणसाची मदत करत नाही, तोपर्यंत मला मांजरीच्या रूपातच राहावं लागणार होतं. तू एक अत्यंत इमानदार आणि चांगला मनुष्य आहेस. तुझी मदत करून मी माझा श्राप तोडला आहे. तू मला मुक्त केलंस, त्याबद्दल मी तुझी ऋणी आहे. मी तुला एक वरदान देते. तुला जे हवं असेल ते निर्भयपणे माग. रामू भावूक होऊन नमस्कार करतो. देवी, माझं आयुष्य गरिबीने वेढलेलं आहे. दिवस रात्र शेतात मेहनत करतो, पण पिके कधीच बरी येत नाहीत. वर कर्जाचं ओझं, कुटुंबासाठी 2 वेळचं जेवण मिळवणं सुद्धा कठीण होतं. रामू, तुझ्या सर्व अडचणी आता दूर होतील. जंगलाच्या मध्यभागी लाल फुलाच्या झाडाजवळ एक चमत्कारिक फळझाड आहे. ते स्वर्गातून आले आहे. त्याचे फळ फक्त प्रामाणिक माणूसच खाऊ शकतो. तो फळ खाल्ल्यावर तुझ्या शेतात भरभराट येईल, कर्ज नाहीसे होईल आणि तुझं आयुष्य आनंदी बनेल. पण लक्षात ठेव, नेहमी दयाळू आणि इमानदार राहा, नाहीतर सर्व काही पूर्ववत होईल. सुखी रहा रामू. आता मी निघते. मग अप्सरा तिथून गायब होते. दमलेला रामू जंगलात जात असताना अचानक लाल फूल असलेलं ते झाड त्याला दिसतं. रामू हळूहळू पुढे सरकतो आणि त्या झुडपांच्या मागे एक सुंदर तेजस्वी वृक्ष उभा असल्याचे पाहतो.
त्या वृक्षाच्या फांद्यावर सुवर्णासारखी चमकणारी फळे लटकलेली होती. रामू पूर्ण श्रद्धेने त्या चमत्कारी वृक्षाकडे जातो. देव वृक्षा, मला अप्सरेने तुमच्याकडे पाठवले आहे. मी गरीब शेतकरी रामू आहे. मी तुमचे हे फळ खाऊ शकतो का? अचानक वृक्षातून गंभीर आवाज येतो. रामू एक सुवर्ण फळ तोडतो आणि खातो. त्याच्या अंगात एक विलक्षण ऊर्जा वेगाने पसरते. तो वृक्षाला नमस्कार करून आपल्या घरी निघतो आणि जसे तो घराजवळ पोहोचतो त्याची छोटी झोपडी एका सुंदर मोठ्या भव्य महालात बदललेली दिसते. रामू थक्क होऊन पाहतच राहतो. त्याची पत्नी बाहेर येते आणि गोंधळून जाते. अहो, हे काय झालं? आपली झोपडी कुठे गेली? एवढं मोठं घर, हे खरंच आपलं घर आहे का? हो प्रिये, हे सर्व देवाची कृपा आहे. मला जंगलात एक अप्सरा भेटली. तिने मला या चमत्कारी वृक्षाचा मार्ग दाखवला. त्या वृक्षाने मला हे फळ दिलं आणि ते खाताच आपली किस्मत बदलली. रामू सरलाला स्वर्गातून धाडलेल्या शापित मांजरीची पूर्ण कहाणी सांगतो. इतक्या वर्षाच्या गरिबीनंतर आपलं आयुष्य शेवटी बदललं. देवाचे खूप खूप आभार. हो, पण लक्षात ठेवा, हा चमत्कार आपल्याला फक्त प्रामाणिकपणा म्हणून मिळाला. आपण कधीही बेईमानी केली नाही. हे वरदान आपल्याला आपल्या मेहनतीमुळे आणि इमानदारीमुळे मिळालं आहे. आता रामू आणि सरला त्यांच्या नवीन घरात आनंदात राहू लागले. पण रामू अद्यापही साधेच कपडे घालत असे. त्याच्या मनात किंचितही अहंकार नव्हता. त्याने नेहमी अप्सरेचा सल्ला लक्षात ठेवला. आता तो गावातील सर्वांची मदत करू लागला. त्याच्या घरात नेहमी धान्याने भरलेले कोठार असे आणि पाहुण्यांसाठी दार सदैव खुले असे. तो गावातील गरजू लोकांना धान्य वाटू लागला. गावभर रामूचे कौतुक होऊ लागले. सर्वजण त्याचा फार आदर करू लागले. एके दिवशी गावकऱ्यांचे रामूविषयींचे कौतुक सेठ हरिलालच्या कानावर पडले. हे ऐकून त्याच्या मनात मत्सर निर्माण झाला. हा सगळा दिखावा आहे. कोणी अचानक इतका श्रीमंत कसा काय होऊ शकतो? नक्कीच यामागे काहीतरी मोठं रहस्य आहे. हा असा श्रीमंत होत राहिला तर गावातली माझी इज्जत तर संपेल. हो काळू, जरा रामूवर लक्ष ठेव. त्याच्या श्रीमंतीचं खरं रहस्य शोधून काढ. त्या दिवसापासूनच सेठचा नोकर रामूचा पाठलाग करू लागला. एके दिवशी काळू रामूचा पाठलाग करत होता. त्याने पाहिले की रामू जंगलात जाऊन त्या चमत्कारी वृक्षाशी बोलत होता. काळू लपूनच त्याच्या सर्व हालचाली पाहत होता. नंतर तो धावत सेठकडे गेला. सेठजी, मी सर्व पाहिलं आणि सर्व समजलं. रामू त्या जंगलातील चमत्कारी वृक्षाशी बोलतो. त्याने त्या वृक्षाचे फळ खाल्लं आहे. त्यामुळेच त्याची गरिबी दूर झाली आहे. सेठच्या डोळ्यात लालच चमकते. तो वृक्ष मी माझ्या ताब्यात घेईन. लालसेने पछाडलेला सेठ आणि त्याचा नोकर ताबडतोब जंगलात निघतात. पण त्यांना कल्पनाही नव्हती की आज त्यांचा लालच त्यांना नष्ट करणार आहे. ते वृक्षाजवळ पोहोचतात आणि फळ तोडण्याचा प्रयत्न करतात, परंतु एकही फळ त्यांच्या हातात येत नाही. मग सेठ संतापतो. अरे ओ वृक्षा, ऐकलंय तू रामूला फळ देऊन श्रीमंत केलंस. आता मला पण फळ दे लवकर. मी गावातील सर्वात मोठा माणूस आहे. मला आणखी शक्तिशाली व्हायचं आहे. वृक्ष शांतपणे उत्तर सेठ, देतो. तू लालची, अहंकारी आणि बेईमान आहेस. मी माझं फळ फक्त त्या माणसाला देतो ज्याच्या मनात दया, करुणा आणि प्रामाणिकपणा असतो. तुझ्या मनात फक्त लोभ आणि अभिमान आहे. त्यामुळे तुला हे फळ कधीच मिळणार नाही. काय? तू मला फळ देणार नाहीस? अरे नालायक वृक्षा, नाही दिलंस तर मी तुला मुळासकट तोडून टाकीन. तुझ्यासारखे हजारो वृक्ष मी विकत घेऊ शकतो. आता बघ, तुला कापून तुझे सारे फळ मी घेऊनच जाणार. तो वृक्षाला लाथा मारतो आणि त्याचा नोकर कुऱ्हाडीने वृक्ष कापण्याचा प्रयत्न करतो, परंतु कुऱ्हाड लागताच ठिणग्या उडतात. अचानक आकाशात विजांचा कडकडाट सुरू होतो. प्रचंड वारा वाहू लागतो. वृक्षाचा गंभीर आवाज घुमतो. थांबा, तुमचा लोभ आणि पापाचा परिणाम आज इथेच तुम्हाला भोगावा लागेल. दुसऱ्यांच्या भल्याने तुम्ही जळत होताना आता त्याची शिक्षा मिळेल. अचानक वृक्षातून एक प्रखर ज्वाला बाहेर निघते आणि सेठ व त्याचा नोकर क्षणात राख होऊन पडतात.
सत्य आणि इमानदारीचा मार्ग कितीही कठीण असला, अखेर विजय नेहमी चांगुलपणाचाच होतो. लोभ आणि बेईमानी माणसाला कधीच सुख देत नाही. देव नेहमी त्याच्यासोबत उभा राहतो ज्याचं मन स्वच्छ असतं आणि जो इतरांची मदत करतो. म्हणून आपण नेहमी सच्चा आणि सदाचारी राहायला हवे. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.